कोल्हापूर हद्दवाढीबाबत लवकरच संयुक्त बैठक घेणार पालकमंत्री आबिटकर। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींसह व्यापक बैठक घेऊन कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं आहे। आज शासकीय विश्रामधाम येथील राजश्री शाहू सभागृहामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर हद्दवाढ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक संपन्न झाली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। या बैठकीला महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजू लक्ष्मी देखील उपस्थित होत्या। यावेळी हद्दवाढ कृती समितीचे महेश जाधव, आर के पवार, बाबा पार्टी क्रीडाईचे के पी खोत, संजय शेट्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी हद्दवाढ होण्याबाबत आपल्या भूमिका स्पष्ट केल्या। कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे अशी भूमिका यावेळी कृती समिती कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली। तर येत्या काही दिवसात दोन्ही बाजूच्या खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींसह कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत व्यापक बैठक घेऊन कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या प्रश्नाला अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात आज कृती समितीचे सर्व प्रमुख सन्माननीय पदाधिकारी आणि आयुक्त आणि अशा पद्धतीने एक संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये शहराच्या विकासासाठी, हद्दवाढीसाठी अत्यंत आग्रही असणाऱ्या कृती समितीच्या सगळ्या भूमिका आणि त्यांच्या मागण्या या विचाराने, या अनुषंगाने एक व्यापक बैठकी या शहराचे आमदार, पलीकडच्या दोन्ही बाजूचे आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींबरोबर घेणं आणि कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नाला अधिक गतिमान करण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करणार। कोल्हापूरची हद्दवाढ ही काळाची गरज असून कोल्हापूरचा श्वास गुदमरतोय। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पालकमंत्र्यांनी बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी महेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केली। सर्व पक्षांच्या वतीनं पालकमंत्री आबिटकर साहेबांची हद्दवाढी या विषयावरती बैठक आयोजित केली होती। यामध्ये कोल्हापूरचे कमिशनर उपस्थित होते, सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही हे सर्वश्रुत माहीत आहे। महाराष्ट्रात असं कुठलं शहर राहिलेलं नाही की ज्या शहराची हद्दवाढ झालेली नाही। फक्त कोल्हापूरचीच हद्दवाढ झालेली नाही, खरोखरच कोल्हापूर आता गुदमरायला लागलेलं आहे। हद्दवाढ होणं ही काळाची गरज आहे। यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या समवेत एक पालकमंत्र्यांनी बैठक लावावी आणि हद्दवाढ का व्हावी याची कारणं काय हे सर्व आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहोत। पालकमंत्र्यांनी असा शब्द दिलेला आहे, नजीकच्या काळामध्ये ज्यांचा विरोध आहे त्याही लोकांची समजूत निश्चितपणे काढली जाईल। हा राज्य सरकारला अधिकार आहे, ते मान्य करू द्यात नाहीतर अमान्य करू द्यात, पण महाराष्ट्र सरकार पुढच्या काळामध्ये डायरेक्ट या कोल्हापूरची हद्दवाढ करेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। 1946 पासून कोल्हापूर महानगरपालिकेची म्हणजेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ स्टॅटिक म्हणजे वाढलेली नाही, 66.82 पत्र राहिली। ही सगळी आरक्षणं, रेड लाईन, ब्लू लाईन, गव्हर्नमेंट ऑफिसेस, ग्राउंड, देवळं, बिल्डिंगा, आमच्याकडं फक्त 7 लाख जनतेला फक्त 20 स्क्वेअर किलोमीटर जागा शिल्लक आहे। जी जागा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जो आहे त्यांनी एका माणसाला चांगलं जगण्यासाठी ज्याचं इन्क्लुजन आपल्या राज्यघटनेच्या आर्टिकल 21 मध्ये झालेलं आहे त्याप्रमाणे जागा नाही, हा सायंटिफिक अप्रोच घेऊन आमची हद्दवाढ झाली पाहिजे। या बैठकीला अनिल कदम, अशोक भंडारे, किशोर घाटगे, उदय भोसले, दुर्गेश लिंगरस, अनिल घाटगे, महादेव पाटील, कॉम्रेड दिलीप पवार, राजू लिंगरस, सादिक शेख, सुनील जाधव, सुनील देसाई, पद्मजा तिवले, वैशाली महाडिक, सुशील भांदिगरे, भरत काळे, फिरोज शेख, गणेश नलवडे यांच्यासह सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।